बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मराठा आंदोलकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भागातून बाहेर काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत। त्यानुसार मुंबई पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। येथील मराठा आंदोलकांची समजूत काढली जात असून कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई केली जाते। यावेळी गंगाधर काळकुटे पाटील यांनी देखील मराठा बांधवांना संबोधित केलं असून कोर्टाच्या आदेशाचं पालन करण्याचं आवाहन केलंय। गंगाधर काळकुटे पाटील म्हणाले, आम्हाला कोणतेही एक ठिकाण द्या, वानखडे असेल, आझाद मैदान असेल, आम्ही तिथे थांबू। आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे। आमचा मुंबईकरांना त्रास देण्याचा उद्देश नाही। काल रात्री कोर्टाचा जो आदेश आला त्यानुसार मनोज जरांगे यांच्या शब्दाखातर सगळे मराठा आंदोलक नवी मुंबईला गेलेत। आमची ही विनंती आहे, आम्हाला पार्किंगची सुविधा द्या, शौचालयाची सुविधा करावी, तसंच आम्हाला फाईन लावू नये अशी विनंती काळकुटे पाटील यांनी केली आहे। इथलं वातावरण आमच्या गावाकडच्या लोकांना माहिती नाही, पावसामुळे कपडे सुकत नाहीत, त्यामुळे कुठेतरी आमची राहण्याची सोय करावी अशी देखील मागणी गंगाधर काळकुटे पाटील यांनी केली आहे। दरम्यान मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक दक्षिण मुंबई तसंच इतर परिसरात जमलेत। याला न्यायालयाने आक्षेप घेत मुंबईमधून बाहेर जाण्याचे आदेश दिलेत। तसंच जे कोणी मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने येत आहेत त्यांना मुंबईत न येण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत। मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात कुठल्याही पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात येते। मुंबई हायकोर्टानं दुपारी 3 वाजेपर्यंत आंदोलकांनी मुंबई सोडण्याचे आदेश दिलेत। या आदेशानंतर पोलीस सक्रिय झाले असून रस्त्यावर उभी असलेली वाहनं हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। पोलिसांकडून आंदोलकांना समजावण्याचाही प्रयत्न केला जातोय, पण मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाशिवाय जागेवरून हलणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। औरंगजेब फॅन क्लबचे संजय राऊत आत नक्षल्याची भाषा करत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान यांच्या विरोधात बोलत आहेत। कोर्टाने मराठा समाजाबद्दल जो निर्णय द्यायचा आहे तो दिला आहे, परंतु तुम्ही त्याला विरोध करत आहात। तुमची ही भाषा अर्बन नक्षलीची आहे। ज्या पद्धतीने तुम्ही बोलत आहात, निवडणूक आयोगावर अविश्वास दाखवत आहात, न्यायपालिकेच्या निर्णयाला विरोध करत आहात, कोर्टावर अविश्वास दाखवत आहात, हा कोर्टाचा अपमान आहे। ही तुमची भाषा सामान्य माणूस सहन करणार नाही। सामान्य मुंबईकर तुमची ही भाषा सहन करणार नाही। नक्षल्याच्याच पावलावर टाकलेले हे तुमचं पाऊल योग्य नाही असं म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांवर निशाणा साधलाय। भाजप प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की मराठा आंदोलनाबद्दल राज्य सरकार किंवा इथले मंत्री गंभीर नाहीत अशा पद्धतीचा आरोप संजय राऊत करतायत। संजय राऊत यांचा आरोप किती हास्यास्पद आहे। ज्या पद्धतीनं संजय राऊत ही भाषा वापरतायत, माझा संजय राऊत यांना सवाल आहे, तुम्ही काल राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी 2000 किलोमीटर लांब असलेल्या बिहारमधील पाटण्यामध्ये गेलात, परंतु तुम्हाला आझाद मैदानावर जावंसं वाटलं नाही, तुम्हाला त्याबद्दल चकार शब्द बोलावंसं वाटला नाही। राज्य सरकार मराठा आंदोलनाच्या बाबतीत आणि मराठा प्रश्नांच्या बाबतीत अतिशय सजग आहे आणि मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्यानं केलेलं आहे। त्यामुळे उपसमितीनं काय केलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांनी काय केलं पाहिजे, हे नाकाने कांदे सोलण्याचं काम संजय राऊत यांनी करू नये। काल तुम्ही 2000 किलोमीटर लांबपर्यंत पाटण्याला जाऊ शकलात, परंतु इथल्या आझाद मैदानावर जाण्याची हिंमत तुमची होत नाही। उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये बसून मनोज जरांगे पाटील यांना फोन करतायत, परंतु काही किलोमीटर लांब असलेल्या 20 किलोमीटर लांब असलेल्या आझाद मैदानापर्यंत तुम्हाला जाता आलं नाही। तुम्ही एका बाजूला पटण्याला जाणार, पटण्याला जाऊन गप्पा हाणणार आणि दुसऱ्या बाजूला नाकाने कांदे सोलून इतरांनी काय केलं पाहिजे हे सांगत बसणार। संजय राऊत यांना हा अधिकार नाही। मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण देऊ नका। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेमार्फत देण्यात आला आहे। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली आज नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आलं। एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषण सुरू केलं आहे। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे। त्यानंतर आता ओबीसी संघटनाही बचावासाठी सरसावल्यात। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की गेल्या 4-5 दिवसांपासून मुंबई इथं मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे। सदर आंदोलनामध्ये एक आंदोलनकर्ते इतर मागासवर्ग कोट्यातून आरक्षणाची मागणी करतायत। वास्तविक मराठा समाजाला सद्यस्थितीमध्ये खुल्या गटातून एसईबीसी, ईबीडब्ल्यूएस आणि कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण दिलं जात आहे। तसंच त्याचा लाभ मराठा समाज घेत आहे। मात्र आंदोलनकर्त्यांची मागणी इतर मागासवर्ग ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी आहे। ओबीसी समाजामध्ये अतिशय अल्प आरक्षणाच्या कोट्यामध्ये 374 जातींना आरक्षणाचा लाभ मिळतो। असं असताना जर मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसी समाजातील जात बांधवांना आरक्षण हे नावापुरतं शिल्लक राहील। ज्या समाजानं समाज व्यवस्थेमध्ये
वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण भोगलाय, त्यावर अन्याय होणार असल्याचं म्हटलंय. तसंच मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अन्यथा अखिल भारतीय महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेमार्फत तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण नको अशी मागणी केली आहे. तसंच आज पुन्हा एकदा त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचं म्हटलं आहे. छगन भुजबळ म्हणाले, सगळ्या आयोगांनी मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही, हा समाज जो आहे हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे. शैक्षणिकदृष्ट्या असेल, परंतु हा समाज सामाजिक मागासलेला नाही, असं सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं सांगितलं आहे. महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झालेत ज्यांनी मराठा समाजाला मागास मानलं नाही. सारथीच्या माध्यमातून जे ओबीसीला मिळते ते तर दिलेच, त्यापेक्षा अधिक देणं सुरू आहे. वसतिगृहासाठी फुकट दिलं आहे, परंतु ओबीसीला अजूनही लढावं लागतंय. त्यांना वर्षाला 60,000 रुपये दिले जातात. आम्हाला अजूनही मागावं लागतंय. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाही, याचं कारण असं आहे की कालेलकर आयोग जे आहे 1960च्या दरम्यान निर्माण झाले होते. त्यांनी मराठा समाजाला पुढारलेला समाज असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर मंडल आयोगानं सांगितलं की हा समाज पुढारलेला आहे. त्यानंतर मग मंडल आयोग सगळीकडे लागू झाल्यानंतर 1993च्या आधी आयोग ही कल्पना नव्हती. त्यावेळी विधानसभेत निर्णय घेतले जायचे. 93 साली इंदिरा सहाणी केस जेव्हा झाली तेव्हा निर्णय घेण्यात आला की आयोग स्थापन केलं जाईल. मंडल आयोग हा केंद्र सरकारनेच तयार केला असल्यानं 27% आरक्षण ओबीसीला दिलं. त्यानंतर महाराष्ट्रात देशमुख आयोग, बापट आयोग, खत्रे आयोग आणि गायकवाड आयोग यातील गायकवाड आयोग सोडल्यास इतर आयोगांनी निर्णय दिले की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही. 27 ऑगस्ट रोजी बिहारमधील दरभंगा इथं राहुल गांधी यांच्या मतदार हक्क यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदींच्या आईवर अत्याचार करण्यात आला. 7व्या दिवशी पंतप्रधान मोदींनी समोर येऊन या गैरवर्तनाचं उत्तर दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी म्हणाले, काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये जे घडलं त्याची मी कल्पनाही केली नव्हती. बिहारमध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावरून माझ्या आईला शिवीगाळ करण्यात आली. ही शिवीगाळ केवळ माझ्या आईचा अपमान नाही, तर देशातील माता, भगिनी आणि मुलींचा अपमान आहे. पंतप्रधान म्हणाले, या घटनेचं दुःख माझ्या हृदयात तितकंच आहे जितकं बिहारच्या लोकांच्या दुःख आहे. मी माझं दुःख तुमच्यासोबत शेअर करताय जेणेकरून मी हे दुःख सहन करू शकेन. पंतप्रधानांनी दिल्लीहून बिहारच्या लोकांना व्हर्च्युअल पद्धतीनं संबोधित करताना हे सांगितलं. ते बिहार राज्य जीविका निधी शाखा सहकारी संघ लिमिटेडच्या शुभारंभ कार्यक्रमाशी जोडले गेले होते. पंतप्रधान म्हणाले, मी एका गरीब कुटुंबातील आहे. मी समाज आणि देशाची सेवा करण्यात गुंतलोय. मी माझ्या देशासाठी आणि माझ्या देशवासियांसाठी दररोज आणि प्रत्येक क्षणी कठोर परिश्रम केला. माझ्या आईच्या आशीर्वादानं यात खूप मोठी भूमिका बजावली. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईनं मला माझ्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त केलं. पंतप्रधान म्हणाले, आज मला हे ऐकून खूप वाईट वाटतंय. माझ्या आईनं मला देशसेवेसाठी पाठवलं होतं. प्रत्येक आईला वाटतं की तिचा मुलगा मोठा व्हावा आणि तिच्यासाठी काहीतरी करावं. माझ्या आईनं असा विचार केला नव्हता. तिने मला तुमच्यासाठी पाठवलं. पावसाळा आला की आई घराची दुरुस्ती करून घ्यायची जेणेकरून छत गळू नये. आई आजारी असली तरी ती कुणालाही कळू देत नव्हती. ती काम करत राहायची, ती कामावर जायची. आईनं आम्हाला कधीही अडचणी कळवल्या नाही. तिनं स्वतःसाठी कधीही नवीन साडी खरेदी केली नाही. मुलांसाठी कपडे बनवण्यासाठी तिनं प्रत्येक पैसा वाचवला. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यातील एक पक्षकार असणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मंगळवारी पुन्हा एकदा मराठा आंदोलकांवर निशाणा साधलाय. आझाद मैदानावर जे काही घडत आहे, नारळाच्या झाडावर चढणं किंवा पालिकेच्या खांबावर चढणं, या सगळ्या गोष्टी हुल्लडबाजीच्या आहेत. त्यात गांभीर्य असं काहीच नाही, असं ते म्हणालेत. या प्रकरणी त्यांनी पोलीस यंत्रणेला कायद्याच्या तत्परतेनं कार्य करण्याचंही आवाहन केलंय. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसलेत. आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे. त्यांच्या समर्थनासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठी बांधवांचा मेळा मुंबईत जमलाय. यामुळे राज्याच्या राजधानीतील रहदारीचा प्रश्न गंभीर झालाय. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात काल झालेल्या सुनावणीत पोलिसांना मुंबईतील सर्व रस्ते, पदपथ, रेल्वे आणि बस स्थानके मोकळी आणि स्वच्छ करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणी आज पुन्हा कोर्टात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली केवळ हुल्लडबाजी सुरू असल्याचा आरोप केलाय. गुणरत्न सदावर्ते आज एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, गॅझेटियरची नोंद जात प्रमाणपत्र मागणीसाठीचे एक पीस ऑफ इव्हिडन्स असू शकतो, पण त्या नोंदीच्या आधारे समाज मागास ठरत नाही.
ती केस वेगळी आहे. तशा प्रकारची अधिसूचना काढून सरसकट सगेसोयरे अर्थात एका जातीलाच दुसऱ्या जातीत वर्ग करण्याचे कृत्य कोणतेही राज्य सरकार करू शकत नाही. पोलिसांनी बेस्टच्या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय. पोलीस यंत्रणेला आपल्या कायदेशीर तत्परतेनं काम करायचं आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळी सानंदाच्या प्रकरणात स्पष्टपणे राजकारण्यांची वाट न पाहता पोलिसांनी कारवाई करावी असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होतं. त्या मताला विसंगतपणे किंवा मुंबई पोलीस कायद्याला विसंगतपणे अथवा आता उपोषण धरणं आंदोलनाच्या कायद्याला विसंगतपणे कुणालाही काहीही चुकीची ऍक्टिव्हिटी करता येणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनवरून ओळखता न आल्यानं करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. रागावून अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना थेट व्हिडिओ कॉल केला. हा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील पुई गावात घडला, जिथं अंजली कृष्णा एका कारवाईसाठी आल्या होत्या. परंतु कारवाई होऊ नये म्हणून येथील एका व्यक्तीनं थेट अजित पवारांनाच कॉल केला होता. माढा तालुक्यातील पुई गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या. मुरुम काढण्यावरून त्यांचे आणि गावकऱ्यांचे शाब्दिक वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून तो अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. अजित पवार बोलत असतानाही अंजली कृष्णा त्यांना ओळखू शकल्या नाहीत. फोनवर मी DCM अजित पवार बोलतोय, ही कारवाई थांबवा, माझा आदेश आहे असं पवारांनी 2 वेळा सांगितलं. तरीही अंजली कृष्णा यांनी माझ्या फोनवर कॉल करा असं उत्तर दिलं. यामुळे संतापलेल्या अजित पवारांनी मी तुमच्यावर कारवाई करेन, एवढी हिंमत कशी झाली तुमची, माझा चेहरा तरी ओळखाल ना असं बोलून लगेचच त्यांना व्हिडिओ कॉल केला. यानंतर अंजली कृष्णा बांधावर जाऊन अजित पवारांशी बोलताना दिसल्या. या संभाषणात अजित पवार माझा फोन आलाय, तहसीलदारांना सांगा असं सांगत कारवाई थांबवण्याचे आदेश देताना दिसत आहेत. घटनास्थळी हा प्रकार सुमारे 3 तास सुरू होता. अंजली कृष्णा आणि अजित पवार यांच्या संवादाची क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणी अद्याप पोलिसात कोणतीही तक्रार किंवा गुन्ह्याची नोंद झालेली नाही. काल दुपारी हा सर्व प्रकार घडला. अवैध मुरुम उत्खनन सुरू असताना महिला IPS अधिकारी अंजली कृष्णा यांनी कारवाई सुरू केली. मात्र ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या परवानगीनं मुरुम काढत असल्याचं सांगितलं. तरीही कोणतीही अधिकृत कागदपत्र सादर न झाल्यानं अंजली कृष्णा यांनी कारवाई सुरूच ठेवली. मराठा आंदोलकांना दक्षिण मुंबईतून बाहेर काढण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठा आंदोलकांना घुसखोर म्हटलं जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त करत आंदोलनासाठी ब्रेबॉर्न स्टेडियमची जागा देण्याची मागणी केली. संजय राऊत म्हणाले की न्यायालयाचे म्हणणं योग्य आहे, आंदोलन कायद्याच्या चौकटीत असावं, पण हे सर्व मराठी बांधव महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेत, ते घुसखोर किंवा उपरे नाहीत. त्यांनी अप्रत्यक्षपणे न्यायालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. गौतम अदानींसारखे अनेक लोक मुंबईत आहेत ज्यांनी मराठी माणसाची धारावीच गिळली. त्यांना मुंबईबाहेर काढा असे न्यायालय का म्हणत नाही, पण आमच्या मराठी बांधवांना बाहेर काढण्यासाठी मात्र तात्काळ निर्णय झाला. संजय राऊत म्हणाले की न्यायालयाचे म्हणणं योग्य आहे, पण हे सर्व मराठी बांधव असून ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आले आहेत. ते घुसखोर नाहीत, ते उपरे आणि परप्रांतीय नाहीत. फक्त त्यांनी केवळ कायद्याच्या चौकटीत आंदोलन करावं. न्यायालयाने मुंबई बाहेर काढावे असे गौतम अदानींसारखे अनेक लोक मुंबईत आहेत. संजय राऊत पुढे म्हणाले की आमच्या मराठी बांधवांना बाहेर काढण्यासाठी तात्काळ निर्णय झाला. विशिष्ट विचारांचे लोक न्यायालयामध्ये बसवले गेले आहेत. अगदी भाजपच्या प्रवक्त्यांपासून त्यांचा तर हा परिणाम नाही ना. मला वाटत नाही की न्यायालयाने आदेश दिला असेल तरी सरकार हे करू शकेल आणि त्यांनी करू देखील नाही. त्यामुळे महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण निर्माण होईल.